हाय हॅलो वेलकम राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? तर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आहे माझं सॉन्ग लॉन्च. आणि कुठचं सॉन्ग आहे ते तुम्हाला लवकरच कळेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती कुठचीही व्हिडिओ पोस्ट केली की नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. सो वाट कसली पाहतात, हरी अप. आणि मी आता चाललो रेडी व्हायला. हाय गाईज. सो आम्ही रेडी होतोय. पतू म्हणजे कर्स करतोय, ज्याचा इव्हेंट आहे त्याचा. आणि माझं खातोय. आणि कलशा मशीनचा प्लगच निघाला निघालाय. चणे खाऊगे ना तुला भरवतोय ना. हे भुर्जीमध्ये चणे खातात. दर खा, संपली भुर्जी. अरे प्लग लाव. आतून आम्हाला भरवतोय. माझं मी किती छान कर्स केलेत ना. अरे प्लग लाव सगळ्या. विदाउट प्लग इन करून हे लोक मशीन कॉल करतात. प्लग पडलाय आता, थंड होईल मशीन. कशी याला मशीन पण नाही लावता येत. सांगा नागोबा प्लग. अरे लवकर नागोबा प्लग. नागोबा प्लग. पुढे बघूया. हे गाईज, सो बघा मी रेडी झालोय आणि आता निघालोय. आणि थोडस ह्यांच्यामुळे झालंय. आमच्यामुळे नाही आहे, आमचा एक लती तो अजून पण आमच्या दिसत नाहीये. सो आता चाललोय आम्ही की बघा सुप्रिया. सो मी चाललोय माझी ओला बुक करून, कारण आम्ही लोक दोघं कसं टाइम ऑन टाइम. 9:30 बजे उठा हुआ. सो वही बाय. हे गाईज, सो फायनली आम्ही आता ओला मध्ये बसलोय आणि माझी फॅमिली. आज फक्त प्रतीक्षा मिसिंग आहे आमच्यामध्ये. ती गावी आहे, त्यामुळे तिला खूप मिस करतोय आम्ही. ओके. सो सोनी, हॅलो, सुप्रिया, अथर्व, मम्मी, पाटी, सागर, मितेश. माझा मग पेंग्विन सारखी वरती करते. तर चला आपण जाऊया लॉन्चला. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये कि वो हमसे कुछ उकड़ा उकड़ा रहता है. 7, 6, 5. गणपती बाप्पा मोरया. कामाच्या ओघात आम्ही केलेला नवस विसरलोय, आम्हाला माफ कर. आई, तुझ्यामुळेच आमच्या मुलाला नवीन जीवनदान मिळालं. चुकलो आम्ही, पण आता आम्ही येतो तुझ्या दर्शनाला. डोंगरा बसली माझी कृपा आम्हावर ठेवी, माझे कारले विठ्ठल. दर्शनाला तुझ्या जमलं मला नाही आई, दर्शनाला तुझ्या जमलं मला नाही. चूक झाली ग मोठी, नको रुसू ग माझे आई. प्लस माझे जे बॅक डान्सर्स आहेत, सो मी त्यांना बॅक डान्सर्स बोलणार नाही, ते माझ्यातलेच आहेत. सगळेजण खूप मला सपोर्टिव्ह करत होते आणि सगळे त्यांच्यामुळे ऍक्च्युली मला डान्स करायला अजून मस्त एनर्जी येत होती, कारण ते प्रत्येक जण एक एक एनर्जेटिक परफॉर्मन्स देत होते. आणि मी सगळ्यात जास्त थँक्स बोलून जितेश दादाला. त्यांनी एका दिवसात माझ्याकडनं सगळं करून घेतलं, परफॉर्मन्स, कोरिओग्राफी वगैरे. सो थँक्यू सो मच इच अँड एव्हरीवन, प्रोड्युसर, डिरेक्टर, DOPs. आणि थँक्यू सो मच आई माऊली, की तिच्या आशीर्वादामुळे आज हे यश आमच्या पत्रात पडलंय. आणि तुम्ही सगळ्यात जण आज इथे आलात. तुम्हाला हे गाणं आवडलंच असेल आय होप, पण नक्की एक लिंक शेअर करा आणि या गाण्याला सुद्धा असाच भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच. खूप सुंदर झालंय. ॲक्च्युली मला सांगायला आवडेल की प्रवीण दादांसोबत मी 2 ते 3 वर्षांअगोदर एक गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि ते माझं त्यांच्यासोबतचं पहिलं रेकॉर्डिंग होतं. आणि
त्या भावना मला अजूनही आठवतात की मी किती खुश होते की मी त्यांच्यासोबत डुएट करणार आहे. आणि त्याच्यानंतर थेट 2-3 वर्षांनंतर त्यांचा मला मेसेज आला की आपण एक गाणं करतोय आणि विशेष म्हणजे ते एकविरा आईवर गाणं आहे. तर ही सगळ्यात स्पेशल गोष्ट होती. तर रेकॉर्डिंग ठरली आणि आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं आणि खूप उत्तम प्रकारे ते रेकॉर्ड झालं. त्यांचा आवाज म्हणजे कमालच आहे. म्हणजे ते गातात ते अप्रतिमच असतं, पण त्यांचे कॉम्पोजिशनसुद्धा इतके तगडे असतात. आणि मी खुश 2 कारणांमुळे होती. एक म्हणजे त्यांच्यासोबत मी 2-3 वर्षांनी गाते परत आणि त्यांचं गाणं गाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी एकविरा आईचं कोणतं तरी गाणं गाते. आय थिंक आई माऊली आई मी येत आहे ग यानंतर मला जितकं आठवतं आहे तितकं दुसरं कोणतं गाणं गायली नाही आहे एकविरा आईसाठी. आणि डिरेक्टली प्रवीण दादांसाठी एखादं गाणं करणं म्हणजे खरंच एक छान गोष्ट होती माझ्यासाठी. ते गाणं सुंदर झालं आणि आता मी व्हिडिओ बघते तर इतकं प्रथमेशचा परफॉर्मन्स सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मी अप्रिशिएट करते, कारण इतका सुंदर डान्स केला त्याने. खरंच म्हणजे मी कधी इमॅजिन नाही केलं प्रथमेशला डान्स करताना वगैरे. त्याचे रील्स वगैरे बघितले तेवढंच, पण प्रोफेशनली व्हिडिओमध्ये म्युझिक व्हिडिओमध्ये डान्स करताना त्याला पहिल्यांदा मी बघते अशा प्रकारे. सो खरंच सुंदर काम केलं आहे. अंकिताचा तर प्रश्नच नाही, कारण ती डान्सर आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि गाण्यातले इमोशन्स जे आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आणि प्रोड्युसर्सला थँक्यू, त्यांनी असा इतका उत्तम प्रोजेक्ट आमच्यापर्यंत पोहोचवला. आता सगळं ऑडियन्सवर आहे की ते किती प्रेम करतायत आणि प्रत्येक गाण्याप्रमाणे या गाण्याला देखील तितकंच प्रेम द्या, कारण खूप दिवसांनी माझं ॲटलिस्ट एकविरा आईवर गाणं आलं आहे. आपण ते शेअर करूच छान प्रकारे, पण आता प्रेक्षकांवर आहे, तुम्ही त्याला खूप प्रेम द्या आणि प्रत्येक प्रोजेक्टला वर नेता तसं ह्या गाण्यालाही खूप वर द्या. थँक्यू सो मच. माझी आई तत्वाची दान मागता हात जोडता नवसाला पावते माझी देवी तत्वाची. दर्शनाला तुझ्या जमला मला नाही आई, दर्शनाला तुझ्या जमला मला नाही. चूक झाली ग मोठी नको रसवा माझी आई, चूक झाली ग मोठी नको रसवा माझी आई. म्हणून हे गाण्यामध्ये ते इमोशन्स आणि सगळं तिने जे पेललं आहे तर त्याबद्दल तिचं मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमेश प्रथमेश नाचतो डान्स करतो हे मला माहिती नव्हतं. म्हणजे नॉर्मली इंस्टाग्रामवर मुलं थोडंफार डान्स करतात, पण एका पूर्ण गाण्यामध्ये नाचणं म्हणजे खूप कठीण आहे. त्याचबरोबर मागचे जे डान्सर्स आहेत त्यांना मॅच करून कोरिओग्राफी जे जितेशने केलं आहे त्याच्या बरोबर कोरिओग्राफीवर नाचणं थोडंसं कठीण असतं. सो त्यामुळे मला वाटलं नव्हतं. आणि ज्यावेळी तो नाचायला लागला इमिडिएटली मी सोनालीला बोललो, अरे बापरे हा एवढा चांगला नाचतोय. सो आणि अंकितासोबत बट ऑब्वियसली शी इज सुपर. आणि अंकितासोबत मी पण खूप वेळा नाचण्याचा प्रयत्न केलाय बिहाइंड द कॅमेराज, पण मलाच जमलं नाही. बट खूप छान केलंय त्याने आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण तो नवीन आहे. बट पहिल्याच प्रोजेक्टमध्ये एवढी दमदार त्यांनी भूमिका केलेली आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आता माझ्या मुलांना माहिती आहे एकविरा आईला मी किती मानतो, एकविरा आई आणि गणपती बाप्पांना. सो त्यामुळे एकविरा आईच्या नावाने नक्कीच तुमचं प्रोडक्शन खूप चालणार आहे, कारण माझी सुरुवात सुद्धा एकविरा आईच्या गाण्याने झाली होती. आणि त्याच्यानंतर मी थांबलो नाही. आणि मी जेव्हा जेव्हा अडचणीत असतो हे गाणं रिलेट का करतं, जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा मी एकविरा आईला नक्की साथ घालतो. मी जात असतो नेहमी. आणि हे गाणं बघितल्यानंतर आमचं आता शूट आहे त्याच्या आधी मी आता मुलांना नक्की सांगेन की एकदा मला बघायचं, कारण जाऊन दर्शन घ्यायचं, कारण हे गाणं त्या पद्धतीने लिहिलेलं आहे सरांनी. सो त्या काय माहिती ती रुसू नये, कारण मी खूप महिने गेलेलो नाहीये. म्हणजे 4-5 महिने झाले. लॉकडाऊन नंतर एकदाच गेलो होतो लॉकडाऊन झाल्यानंतर. सो त्याच्यामुळे मला असं वाटलंय गाणं बघून की मी पण आता एकविरेला जावं. एवढं सुंदर. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल थँक्स प्रथमेश आणि टीम. प्रशांती तर बरंच काही बोलून दाखवलं अबाउट द सॉन्ग आणि हे, पण मागे बसल्या बसल्या एक विचार कंटिन्यू डोक्यातून असा चालला होता की एकविरा आईचं गाणं आणि प्रवीण सरांचा आवाज एक समीकरणच बसलेलं आहे. म्हणजे आज तागायत मी पण
वाढलोय आगरी गावात मी सुद्धा त्याच कल्चरमध्ये, आणि त्यामुळं ते सरांचं जे हिट सॉन्ग आहे, जे बॅश हिट होतं एकेकाळी, ते आणि आज हे गाणं, म्हणजे त्यातला व्हेरियंट जो तर ते आणि हे, म्हणजे आज सांगायचं झालं तर सोनालीचा तर प्रश्नच नाहीये. ऍज अ सिंगर तिने प्रत्येक वेळी निभावले, आणि ओव्हरऑल टीम जी काम करत असते त्यांचे एफर्ट्स असतात सगळ्यांचे, जसं प्रशांतनी सगळ्यांचंच नमूद केलं की एव्हरीबडी इज इन अंडर एफर्ट्स. अंकिताचा तर प्रश्नच नाही आहे, कारण तिचे सगळे एफर्ट्स मी पाहिलेत, कारण तिच्यावर ऑलरेडी मी गाणं केलेलं आहे. ओव्हरऑल आज गाणं बघताना खरंच खूप छान वाटलं, कारण एफर्ट स्क्रीनवर दिसत आहे. आपण जेव्हा प्रोडक्शन करत असतो, आम्ही पण जेव्हा करत असतो, तेव्हा आम्हाला माहिती आहे एक गोष्ट कशी करावी लागते. आणि याचं खासियत या गाण्याची अशी आहे की तिकडं शूट करणं एकविरेला इट्स हायली खूप इम्पॉसिबल असतं, आणि त्यातल्या त्यात गाभाऱ्यात जाऊन शूट करणं ते आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रयत्न केलाय, आणि खूप प्रयत्नानंतर आम्हाला एकदा चुकून मिळाली होती परमिशन, पण तिथं मिळत नाही मुळात, आणि हे तुम्हाला मिळालं हा मोठा आशीर्वाद आहे. खरं सांगायचं झालं तर तिकडं प्रत्यक्ष जाऊन तुम्ही शूट केलंय, आणि जसं प्रशांत म्हणाला की प्रशांत आणि आई ह्या प्रत्येक म्हणजे ही एक फॅमिलीच आहे, हे कंटिन्युअसली आपल्या सर्वांसाठी उभे असतात. मी बघितलं, म्हणजे माझाही तोच अनुभव आहे प्रशांत सारखा, की दे आर ऑलवेज एव्हरीवेअर, म्हणजे आणि ते एक एनर्जी स्प्रेड करत असतात कंटिन्युअसली, पॉझिटिव्ह एनर्जी, अरे लेट्स डू इट, काहीतरी चांगलं असं. सो सगळीच टीम ओव्हरऑल मस्त गाणं झालंय, आणि तुम्हा सर्वांना खरंच खूप खूप शुभेच्छा. प्रथम मी सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही वेळात वेळ काढून इथे गाण्यासाठी आला, तर खूप स्वागत सर्वांचं. तर गाण्याबद्दल बोललं तर गाणं तर खूपच छानच आहे, प्रश्नच नाही. आईंच्या चरणी एकच प्रार्थना आहे, गाणं लवकरात लवकर मिलियनमध्ये जाऊन दे. आणि सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन, खूप छान काम केले. प्रथमेश, अंकिता, राहुल छान डान्स केले दोघांनी. प्रथमेशसाठी हे नवीनच आहे, पहिल्यांदा अंकिता बरोबर डान्स करणं म्हणजे. आणि सोनालीचं प्रश्न नाही, तिचा आवाज तर खूपच छानच आहे, गोडच आहे. सोनालीला एकच मी आता बोलू शकते, लवकरात लवकर प्लेबॅकसाठी बॉलिवूड मध्ये एंट्री कर, आशीर्वाद आहे माझा तुला. हा तेच ना, म्हणून तेच सांगते आता. आणि सर्वांचा खूप खूप आभार मानते आल्याबद्दल, आणि सर्वांना म्हणजे पडद्या पुढचे पडद्या मागचे सर्व टीमचं मी खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी खूप छान काम केलं. जास्त पडद्याच्या पुढची लोक दिसतात, पडद्या मागची लोक दिसत नाही त्यांना. तर मी डायरेक्टरना सांगेल त्यांना जरा पुढे घ्या, म्हणजे सगळ्यांसमोर त्यांचा चेहरा दिसेल, म्हणजे कामं करणाऱ्यांचं. त्यांना मागेच ठेवू नका, आणि छान वाटलं, खूप छान वाटलं माझ्या प्रथमेशचं आणि अंकिताचं सॉन्ग बघून मला अभिमान वाटतो. लव्ह यू प्रथमेश. लव्ह यू टू. प्रथमेशसाठी चांगल्या विशेष दे. तर सर्वप्रथम प्रथमेश कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला खूप चांगलं सॉन्ग आलंय, म्हणजे त्यातून जो डान्स करताना दिसतंय, प्रॉपर इमोशन्स आणि सगळं सुद्धा मजा आहे. प्रवीण दादांनी म्युझिक केलंय, कमाल एकदम, आणि काकांनी लिहिलंय, शब्द पण खूप सुंदर आहे. आणि स्टार्टिंगला दादांच्या प्रसंगाने प्रवीण दादाने घेतलं, एकदम अंगावर काटा आला, म्हणजे लिटरली एकदम खूप चांगलं गायलं त्यांनी आणि सोनालीने. तर तू आणि अंकिताने इमोशन्स टाकून डान्स केलाय आणि खूप चांगलं काम केलंय. खरंच हे गाणं पण हिट आहे, कारण एकवीर आईचं गाणं आहे. आणि जसं मोहन दादा बोलले, मला एक मेमरी शेअर करायची 3 वर्ष अगोदरची. मला यांना माहिती, माझ्या डेट्स खूप चांगल्या लक्षात असतात. प्रशांत दादाच्या चॅनलची सुरुवात म्हणजे त्याच्या अगोदर तर गाणी केली होती दादांनी, तेलाची राणी आलेलं, गोमू माहेरला जातो नागपूर, आणि अजून बरीच गाणी केलेली. पण तुम्ही दादाच्या चॅनलला बघा, मोहन दादा तुम्ही पण ऐका, तर आई माऊली हे गाणं पहिलं आहे दादाच्या चॅनलवर. आज प्रशांत तिचं चॅनल 10 मिलियनला हिट करते, एकदा जोरदार टाका. आणि तुम्ही बोलते की आता आम्ही तुमची प्रेरणा घेऊन चालतोय, नक्कीच तुमचं पण चॅनल आणि तुमचं पण प्रोडक्शन त्या लेवलला जाणार आहे, माझी बेस्ट विषय आहे. आणि अजून एक मेमरी, मला डेट चांगल्या लक्षात राहतात. आज तारीख 25 तारीख आहे. आमचं जे पहिलं गाणं होतं ना टीव्हीला आलेलं,
एक प्रत्येक कलाकाराची इच्छा असते माझं नाव तिथे लागलं पाहिजे. तर 3 वर्ष अगोदर 23 का 24 तारीख होती, आई माऊली हे गाणं टीव्हीला लागलेलं आमचं पहिलं गाणं होतं ते. तर नक्कीच तुमचं पण प्रोडक्शन तेवढं मोठं आहे, सगळेच मोठे होतील आणि पूर्ण टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅलो खूप मस्त होतं गाणं आणि प्रथमेश खतरनाक, एकदम खतरनाक नाचले. मला मी असं समोरून बघत होतो, मी प्रेमातच पडलं असं वाटलं. डान्स खतरनाक डान्स केलाय आणि ओव्हरऑल पूर्ण सॉन्ग पण खूप चांगलं झालं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण टीम आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळ्यात आधी सॉरी मी लेट झाली आहे थोडीशी आणि थँक्यू सो मच. खूप मोठे मोठे कलाकार आणि खूप लोक उपस्थित राहिलात. गाण्याबद्दल मी म्हणेन की सोनालीचं आणि माझं काहीतरी वेगळं कनेक्शन आहे. आम्ही खूप वेगळी सॉंग्स करतो, जसं की फिरतीचं गाव रोमॅन्टिक असेल तरी ते खूप जुन्या काळातलं होतं आणि लोकांनी उचलून धरलं होतं. देन रोमॅन्टिक सॉंग्समध्ये एक लावणी आली जी मी आणि सोनालीने केली होती आणि आई एकविरीचे आपण धामधूमवाले सॉंग्स बघतो, पालखी पूजा सोहळा असेल आणि मला असं वाटतं हे पहिलं गाणं असेल जे असं इमोशनल वालं गाणं आहे आणि आई एकविरीचं गाणं आहे जे मला पहिलं करायला चान्स मिळालाय. जसं की म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आई एकविरीचं सॉंग आलं की अंकिता असं काहीतरी कॉम्बिनेशन असतं आणि आता हे इमोशनल वालं सॉंग मला पहिलं करायला मिळालंय. मला वाटतं की ह्याच्या पुढे हा ट्रेंड होऊन जाईल की अशी गाणी येतील आणि खूप लकी आहे मी असं वाटतं मला की इतकं छान गाणं मला मिळालंय प्रवीण दादा आणि सोनालीने गायलेलं आणि खूप चांगला न्याय दिलाय त्याला. आणि मोहन दादा तुम्ही मला ह्या सॉंगसाठी सिलेक्ट केलं, खरंच खूप आभारी आहे मी. काहीतरी एक चांगलं प्रोजेक्ट, माझ्या इतक्या साऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रोजेक्टची भर घातली आहे, खूप आभारी आहे मी. आणि अपेक्षा करते खूप सपोर्ट करा सगळे या प्रोजेक्टला, कारण खूप मेहनत घेतली आहे. पहिल्यांदा मी प्रथमेश सोबत काम केलंय, आम्ही दोघांनी पहिलंच सॉन्ग केलंय. सो खूप चांगला सपोर्ट कराल अशी अपेक्षा करते. आणि बाकी मला तुमच्याकडून सांगा. नमस्कार मित्रांनो, नको ग रुसू माझी आई हे सुंदर गाणं तुमच्या भेटीला आलेलं आहे मीडियावाले या यूट्यूब चॅनलवर. त्याच्यामध्ये अंकिता आहे आणि प्रथमेश आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स केलेला आहे प्रवीण दादाने आणि सोनालीने गायलेलं गाणं आहे. असं गाणं बघा, मी लिंक देतो, टॅप फोन पण केलेला सो गाईज आमचं फायनली सॉन्ग लॉन्च झालं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच, पण खूप प्रेम द्या. भारी सॉन्ग झालं, मस्त झालं आहे. आणि बघा कारण ह्या एकमेव सॉन्गमध्ये आपल्याला बाय गाईज. आता चालले आहेत. बाय. गो सेफ. हो, आम्हाला टाकून चाललंय. बाय. नीट जावा. काय सो गाईज आता मी इकडनं निघतोय, म्हणजे मी सगळं आमचं सॉन्ग लॉन्च झाल्यानंतर इकडे आलेलो विनूकडे राहायला आणि काल असतंय आणि आम्ही काल खूप मस्त पार्टी केली. पार्टीचे व्हिडिओ टाक, पार्टीचे ब्लॉग ते सरळ काढले व्हिडिओ, जाऊ दे. तर आता मी परत घरी चाललोय आणि बाय गाईज. बाय गाईज. ह्याच्यावर तुम्ही आळशी नका राहू, जिमला जा, मस्त फिट राहा, बॉडी बनवा. चला मी जातो जिमला. आणि आता माझी ओला आली आहे बाहेर, हा सोडायला आलाय. कधी येत नाही, आज मी बोललो ब्लॉग करण्याचं म्हणून आलाय फुटेज खायला. त्याच्यासाठी मी काहीतरी घेतलंय. हा, काय घेतलं दाखव ना. ते प्रशांत कॉर्नर म्हणून घेतलंय. नाही तू काय हे जे काही घेतलंय हा घरी जाऊन अनबॉक्सिंग करेल याची. नाही ओपन करून दाखव काय आहे. दाखव काय आहे. नाही घरी जाऊन अनबॉक्सिंग. ओके, मी घरी जाऊन तुम्हाला दाखवून.
बाय. चला. ओके सो गाईज, तुम्हाला माहिती आहे विनूने मला जे काही दिलं तर ते हे आहे पॅप्सीज. सो पॅप्सीज खूप आवडतात आम्हाला, त्याने खूप साऱ्या पॅप्सीज दिल्या आहेत मला. आणि परत एकदा सांगतो गाईज, गाणं नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर जाऊन टॅप करा. माझ्या इंस्टा हँडलला फॉलो करा, या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा कसं झालं आहे ते, ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि असंच सपोर्ट करा आणि गाण्याला भरपूर प्रेम द्या. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय.